ऑफ यू. नमस्कार, मी संस्कृती संजय. सुरुवातीला ज्यावेळी आम्हाला पाली विषय होता त्यावेळी आमच्या मनात होतं की सर पहिला. नमस्कार, माझे नाव मृणाली अजय अडसूळ. आम्ही इयत्ता 8वी मध्ये शिकतो. आमच्या शाळेचे नाव सीताबाई पटवर्धन हायस्कूल कुरुंदवाड आहे. आज आम्ही प्रकल्प तयार केला आहे. आमच्या प्रकल्पाचे नाव आहे ग्रेन सेपरेटर मशीन. तर आम्ही ह्याच्यासाठी वापरलेले साहित्य म्हणजे लोखंडी स्टँड, विद्युत मोटार, ही सचित्र असलेली चाळण आणि ही पाईप आणि हे स्प्रिंग. तर ह्याच्या पुढची माहिती माझी मैत्रीण सृष्टी देईल. नमस्कार, माझे नाव सृष्टी राहुल माळी. आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशामध्ये जास्त करून धान्य पिकवले जाते. हे धान्य शेतकरी, दलाल आणि व्यापारी आपापल्या गोदामामध्ये साठवून ठेवतात. आपल्या सर्वांना तर माहितच आहे की गोदामामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य असतात आणि त्यांचे ज्ञान करण्यात त्वरित काही कारणांमुळे ते एकमेकांमध्ये मिसळले जातात आणि त्यांचे विलगीकरण करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असते. हे सगळं करण्यामध्ये भरपूर वेळ आणि मेहनतही खूप जाते आणि थोड्याफार प्रमाणात धान्याची नसू शकते. हे सगळं टाळण्यासाठी आम्ही हा प्रकल्प तयार केला आहे. तर याच्या पुढची माहिती माझी फ्रेंड मृणाली सांगेल. तर आता आम्ही वर्क कसं होतं ते तुम्हाला दाखवणार आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये हे मिश्र धान्य आहे, म्हणजे ह्याच्यात गहू आणि तांदूळ मिश्र झालेला आहे. तर आम्ही ह्याच्यामध्ये हे आता टाकणार आहोत. आता तर तुम्ही बघू शकता ह्या एका साईडला सेपरेट झालंय आणि हे जे स्प्रिंग टाईप म्हणजे सर्क्युलर आकारचे जे कार्डशीट आहे त्याच्यामुळे एका साईडला स्लोली करत गहू सेपरेट झालेला आहे. नमस्कार, माझं नाव शैलेंद्र दामोदर जाधव. मी ITC ॲग्री बिझनेस डिव्हिजनमधून आलो आहे. आज इथे जैन इरिगेशनचं जे जैन हिल्स सेंटर आहे इथे पली कन्व्हेन्शन 11वा व्हर्जन सुरू आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना ॲग्रिकल्चरमध्ये कसं तंत्रज्ञान घेता येईल, त्याच्यामध्ये कसा व्यवसाय निर्माण करता येईल याच्यावरती शिक्षण दिलं जातं. गेल्या 11 वर्षापासून हा कार्यक्रम राबवला जात आहे आणि जैन व्यतिरिक्त याच्यामध्ये गोदरेज ॲग्रोवेट, ITC, UPL अशा वेगवेगळ्या 12 कंपन्या मिळून याला प्रोत्साहन देत आहेत. CSR फंडिंग थ्रू आम्हाला नवीन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना ॲग्रिकल्चरमध्ये नवीन चॅलेंज कसे टॅकल करता येतील आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कमीत कमी खर्चामध्ये चांगले उपाय काय करता येईल याच्यावरती वेगवेगळे इथे संशोधन चालू आहे आणि खूप चांगले विचार आहेत. विद्यार्थ्यांचे जे नवीन आयडिया आहेत किंवा नवीन बिझनेस कॉन्सेप्ट आहे किंवा एक्झिस्टिंग प्रॉब्लेमला जे उपस्थित प्रॉब्लेम आहे सध्याचे त्याच्यावरती नवीन सोल्युशन काय करता येईल. 8वी 9वी 10वी या विद्यार्थ्यांना इतक्या चांगल्या पद्धतीने ट्रेन केलेलं आहे. आम्हाला इथे सहभाग करून आज खूप आनंद झाला. धन्यवाद. मी अशीच इच्छा करतो की पाली कन्व्हेन्शन याच्या पुढे पण असं कंटिन्यू राहो आणि जैन हिल्स आणि बाकी लोकांनी ते खूप चांगला ऑर्गनाईज केलं आहे. थँक्यू. आता जे नवीन इनोव्हेशन एक कॉन्सेप्ट आहे इथे, नवीन विद्यार्थ्यांनी केलेले काय इनोव्हेशन असतील जे कमी खर्चामध्ये शेतकरी यूज करू शकतात. जसं सोलार इन्सेक्ट ट्रॅप आहे. याच्यामध्ये शेतकऱ्याला वीजचा खर्च नाही आहे आणि रिमोट लोकेशनवर पण लावू शकतो. जिथे वीजचा पुरवठा आणि अशा पण शेतामध्ये त्याला पक्ष्यांपासून त्याला आपण वाचू शकतो पिकाला. ते खूप चांगलं यंत्र विद्यार्थ्यांनी दाखवलं आहे. अशाच प्रकारे जे हायड्रोफोनिक एक नवीन कॉन्सेप्ट येतोय की ज्या जमिनीवरती जास्त उगू शकत नाही किंवा तिथे इलेक्ट्रिसिटी उपलब्ध आहे आणि त्यांना नवीन उपयोग काहीतरी करायचा आहे ग्रीन हाऊसमध्ये, तर तेही इथे विद्यार्थ्यांनी नवीन कॉन्सेप्ट काढलेला आहे. कमी खर्चामध्ये ऑटोमॅटिक स्प्रे कसे करू शकतो, ग्रीन हाऊसमध्ये आतमध्ये कसं काम करू शकतो, कमी लेबरमध्ये. जसं एक कॉन्सेप्ट मी बघितला, त्यांचं सीड ड्रिल होतं, म्हणजे सीडलिंग लावायचं, रोपं लावायचं मशीन. आपल्याकडे आज लेबरचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर काही छोट्या मशीन्स ज्या 1500, 2000, 2500 मध्ये येऊ शकतात आणि त्याच्याने जर लेबर कमी लागत असतील तर असे सोल्युशन पण इथे विद्यार्थ्यांवरती विचार करतायत. तुम्हाला इथे आल्याने चांगल्या गोष्टी भेटतील. शेतकऱ्यांना मी आवाहन करेल की जेव्हा असं एक्झिबिशन असेल तुम्ही इथे येऊन हे शिकून जा.